दोन तीन दिवसापूर्वी जी घटना इथं घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये का घडली, कशी घडली, त्याच्या संदर्भात कोण कोण आलं होतं, त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी, नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते. त्यांना समजून सांगण्याचं काम करत होते की बाबा ह्याच्यातल्या काही विशाळगडावरच्या जी काही अतिक्रमण झाली ते कोर्ट मॅटर झालेली आहे. मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल. हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील, ह्या सगळ्यांशी चर्चा केली जाईल. त्याच्या संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी प्रशासन संपर्क साधत होतं. मग आम्ही सगळेजण विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो. प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता. त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या. ह्याबद्दल तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार कायद्याने नियमाने सकारात्मक आहे. कायदा नियम पुन्हा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही, परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून आपण मार्ग काढू. आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रिमंडळातले सहकारी रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो, तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या बद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती. त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये कोर्ट मॅटर असल्यामुळे तिथं काही करता येत नाही प्रशासनाला, असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं. आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं. परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायालयाच्या बद्दलचं बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर 13 पिटिशनर ही ह्याच्यामध्ये होती, बाकीची नव्हती. मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं. असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु जाता जाता ही जी वाडी आहे इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं, मी स्वतः बघितलं, इथं राजेश पाटील आहेत, बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत, सगळ्यांनीच बघितलं. काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत, मोटरसायकली फोडलेल्या आहेत, स्कूटर फोडलेले आहेत, घराच्या काचा फोडलेल्या आहेत, दरवाजे तोडलेले आहेत. अशा पद्धतीचं नुकसान इथं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला. वास्तविक ह्यांचा तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इथं राहत असणाऱ्या लोकांचा काही दुकानांमध्ये देखील संबंध नव्हता. आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना 25,000 रुपये असे 50,000 रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे. पंचनामे केलेले आहेत. पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत. त्या पाहून 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. घराचं, गाड्यांचं, स्कूटरचं, टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल. वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे. हे जे घडलं आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं. कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते. त्याच्याबद्दल संपूर्ण इत्थंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत. कोण त्याच्यामध्ये काय करतं आहे, कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ह्याची संपूर्ण सगळ्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु अतिक्रमणाच्या बद्दल देखील जे 13
प्रकरणं आहेत म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली ना, स्थगिती दिलेली ते सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला जाईल. संभाजीराजे म्हणत होते नाही, मग बैठक लावायला तयारी होती ना, तरी देखील तिथं थांबणं. बैठक काय झालं, प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम होता, 2 दिवस ते विधान परिषदेच्या ह्याचं चाललेलं होतं. ती झाल्यानंतर बैठक लावलीच असती. त्याच्यामध्ये कुठं अनेकदा आपण चर्चा करतो, नेहमीच चर्चेतनं काही चांगला मार्ग निघू शकतो. शासनकर्ते कुणीही असलं आणि कुणी काही मागण्या केल्या तर त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते, बैठक लावली जाते आणि त्याच्यातनं मार्ग काढला जातो. आता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, महायुतीचे खासदार आहेत, स्थानिक विनय कोरे आहेत, या सर्वांनी या गोष्टीकडे पाठ फिरवली आहे. असं अजिबात नाही. आपण अतिशय दादांत खोटा आरोप करताय. विनय कोरे स्वतः येऊन गेले, मला एसपीने स्वतः सांगितलं. इथं एक दुःखद घटना घडलेली होती, त्यांचं सांत्वन करायला आले. त्यावेळेस त्यांनी इथली सगळी, त्यांचाच मतदारसंघ आहे, त्यांनी सगळी पाहणी त्या निमित्तानं केली. ही सगळे तिथं 144 कलम पुकारलेलं होतं. 144 कलम पुकारलेलं असल्यामुळं येणं म्हणजे मग ते 144 कलमाचा भंग केल्यासारखं होतं. त्यावेळेस पण सतेज पाटील आणि संभाजीराजे आले. त्यांनी शेवटी प्रशासनाला शाहू महाराज, मी चुकून संभाजीराजे आधी आले होते, शाहू महाराज, खासदार शाहू महाराज ते आले. तर त्यांनी प्रशासनाला विचारलं. प्रशासनाने त्यांना, ते खासदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहेत, विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांना तेवढ्यापुरती परवानगी दिली. जास्त लोक बरोबर घेऊन जाऊ नका. मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर आणि SP ला फोन केला, मी म्हणलं की मला पण स्वतःला पाहणी करायची, कारण मी उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होतोच, म्हणून मी दुपारी पुन्हा सोडलं. उद्या मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी आम्ही सगळेच जण सातारला, तो वाघनख्याचा कार्यक्रम आहे त्याच्याकरता आहे. त्याच्यावर आज म्हणलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते, SP करतच होते, तो रिपोर्ट येतच होता. परंतु तरी तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणून मी स्वतः शहानिशा करायला आलो. त्यांना म्हणलं तेवढ्यापुरतं 144 कलम माझी पाहणी होईपर्यंत, कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो तर पत्रकार मित्र येणार. आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं, तर आमच्या गाड्या पुढं आल्या असत्या आणि तुम्ही मागे राहिला असता. म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला, त्याकरता तुम्हाला इथं पाठवलं. आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली आहे. अजून 2-3 घरं राहिली, त्याची पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली. उद्या पण काही NGOs पण मदत करत आहेत, पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडे पाठवतो आहे आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात. इतर पण अधिकाऱ्यांना म्हणजे रोज सातत्याने SP आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाईने इतर सरकारचं लक्ष आहे. शिवाय काही जण उद्या त्यांच्या परीनं कुटुंबागणीस 50,000 रुपयाची मदत ही पण आम्ही त्या ठिकाणी देतो आहे. आणि राज्य सरकार ते 2,85,00,000 रुपयाचं नुकसान झालं आहे. हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं आहे. वास्तविक ह्या लोकांचा, खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता, तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं, गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आहे. आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका. सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. जे चुकीचं असेल, चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार अजिबात करणार नाही. त्यांनाही समजून सांगितलं जाईल. आत्ता पण महिलांचा मॉब जो वरचा आलेला होता, त्या म्हणल्या की अजून एकदा आम्हाला लगेच कलेक्टर म्हणाले की मी परत एकदा तुमच्याकडे येतो. एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या त्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. त्याला दरवर्षी आम्ही बऱ्यापैकी निधी पण देतो आहे, जेवढा गरजेचं आहे अशा पद्धतीनं. आणि त्याचं नवीन पिढीलाही वाटतं की तिथं कुठली चुकीची गोष्टी होऊ नये, अतिक्रमण होऊ नये, त्याच्यामध्ये जे व्हावं ते नियमाने व्हावं अशा प्रकारची मागणी शिवप्रेमींची पण आहे. आणि जे इतिहासाचा अभ्यास करतात
अशा प्रकारच्या व्यक्तींची पण आहे आणि त्या सगळ्यांच्या बद्दल एक आदराची भावना ठेवूनच आम्ही पुढं जाणार आहोत ही गोष्ट मला सांगायची. पण ह्याच्यातनं समाजामध्ये फूट पडेल, कारण नसताना जातीय सलोखा हा बिघडेल आणि त्याच्यातनं एक राज्यामध्ये दूषित वातावरण होईल, कलुषित वातावरण होईल. अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये, कुठल्याही संघटनांनी करू नये, कुठल्याही नेते मंडळींनी करू नये, कुणीच करू नये असंही आव्हान मी करतो. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.